करी निज भावना श्रीधरा गरुडध्वजा अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना देवी भोरजनी करी कुमुदा मनोहर हासवी चंचलाचलते जये अभिलिप्तते धरितोरवि तारकाच सभागते दुरितेजते हुतवाहना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना भासते जलधातके हरिनाथवादनी छवि सागरी उमटे शिखावर कंधरे प्रतिभूषणि इंद्रनीलमणि पुरति प्रभो गमतो दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना दिव्यतादिव मंडलादिव निकेतनंदना विश्वहि कवटोनिया पुरदेशे विलभुव्यता व्यापुनी सकलासदे प्रवलिप्तता परिकेशना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना शोभिता शिनरी शुभि भवेन सरस्वती कुंठले मुनि सन्मति मूल्याधिनाथवसेवती इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि चरिचेतना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना निर्मसायक वृंद अर्जुन गोपविमल संकरी मुक्त कुंतल कोसळे भगवान धीर निकेतरी शब्द मोडून धावले निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना वर्णिता शुकरं तले विसते विराजनवन्दना लोकान्त उन्मनकाचला तरुणी सरी नवयौवना लौकिका मुकला सुखा सुखमानुनी परिचिन्तना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना आतसे शबरी करी बलरी भया प्रतिकौतुके नाचते भज सुंदरी सहसारती विजयानिके वेदनी रजनी शवे करि साधक गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना पद्मनाभ सजीवता श्रवणी दया प्रतिमोहिनी वल्लभी रमयाजिते जननी कलौकिक सोडुनी नाउरे विषयी रुचि धरिये कला जगते मना दिव्य सुंदर रूप हरितवता करी मम योजना मस्त सुंदर केसरी शबले परी तड़पे बड़ी रत्न कौस्तुभराजते हृदयावरी रविहिंपुरी शंख चक्र गदा करी कमला समे अभयासने रम्य रूप से अनंत संत
तदन्तिके स्थिति च तद्बाह्ये तत्तथाभ्यन्तरे तन्नैजत्यथैजतिति निगमो जानात्यजानन् परं देवेत्थं वचनं विसङ्गतमिदं बोद्धुं न शक्ता वयं जानेऽहं त्विदमेव मे हितकरं माता पिता न शिव. असं म्हणतात की उपनिषदांमध्ये अनेकदा एक दुसऱ्याशी विसंगत अशा गोष्टी एकानंतर एक येतात आणि मग वाचणाऱ्याला त्याची श्रद्धा कमी होते का काय असं वाटतं. उदाहरणार्थ जेव्हा ब्रह्माचं वर्णन केलं जातं तेव्हा असंही म्हणलं जातं की ते खूप दूर आहे किंवा असंही म्हणलं जातं ते खूप जवळ आहे. आता ते कुणासाठी दूर आहे आणि कुणासाठी जवळ आहे. ज्याला श्रद्धाच नाही आहे ज्याची त्याच्यासाठी ते दूर आहे आणि जो अनन्य भावाने भक्ती करतो त्याच्यासाठी जवळ आहे. ते बाहेरही आहे आणि आतही आहे. आता समजावून सांगताना असं म्हटलं जातं की पाण्याने भरलेला घट जो आहे तो पाण्यात जर बुडवला तर जसं होईल की आत पण पाणी बाहेर पण पाणी, पण घट जो आहे त्याचं पण एक काहीतरी वस्तुमान आहेच की नाही, मग त्याला म्हणून उरत नाही का. त्याच्यामुळे या सगळ्या उपमा ज्या आहेत या सगळ्या उपमा थिट्या पडायला लागतात. आपल्याला असं वाटायला लागतं की हे सगळं विसंगत आहे एक दुसऱ्याशी. ते स्थिरही आहे म्हणे आणि ते चल पण आहे, कारण ते चल आणि स्थिर दोन्हीमध्ये भरलेलं आहे. पण असं समजून घेण्या इतकी बुद्धी माझ्याकडे नाही. ज्याला समजलं म्हणावं त्याला समजत नाही आणि नाही समजत म्हणणाऱ्या सारख्या गोपींना आणि अडाणी लोकांना पण ते समजतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये मी पडेतच नाही असं अप्पा म्हणतात. ते म्हणतात मी एकच म्हणतो, त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. आता ही सगळी नाती जर माझ्या प्रती तुझी असतील तर तू माझी काळजी घेशीलच ना, मी चिंता कशाला करू. असं म्हणलं जातं ना की अगदी लहान असताना गावाला जायचा एवढाच आनंद असतो, त्याच्या पलीकडे काहीच बघावं लागत नाही ना. कपडे आईच भरते, खाण्यापिण्याचं आईच घेते, घेऊन आईच जाते, त्याच्यामुळे काहीच बघावं लागत नाही. पण तितका शिशुभाव मनामध्ये असेल तर ते शक्य होतं. आणि या शिशुभावानी शरण जाऊन अप्पा असं म्हणतात, जानेऽहं त्विदमेव मे हितकरं माता पिता न शिव. तूच माझी माता, तूच माझा पिता आहेस असं मी म्हणतोय आणि तेच माझ्या हिताचं आहे. त्याच्या पलीकडे मला काही नाही समजलं तरी चालेल. रसाळ भाववाणीने अनेक संत गायिले जनातून जावया कलित मार्ग दाविले. हिरे अमोल वाङ्मयी धरी श्री सरस्वती महीपती सत्या असो मदीय आदरे मती. सत्संगाचा किती फायदा होतो. इथे मराठवाड्यात राहून देखील ताहराबाद नावाचं गाव आहे हे काही माहीत नव्हतं. भक्तिविजय नावाचा ग्रंथ वाचला होता का तर आईने वाचायलाच सांगितला, प्रेग्नेंट असताना म्हणून वाचला होता. पण हे कोण महिपती काय काही फारसा फरक पडला नव्हता. पण दासगणू महाराजांच्या 150व्या जयंतीला असं ठरलं की दासगणू महाराजांनी ज्या ज्या संतांचं चरित्र लिहिलंय त्या त्या संतांच्या गावी जाऊन तिथली संत चरणरज घेऊन यायची, म्हणजे तिथली माती घेऊन यायची. कारण दासगणू महाराज स्वतःला संत चरणरज म्हणवायचे. आणि मग अशी ही जी मृत्तिका आहे ती शुद्ध करून दासगणू महाराजांच्या बरोबरच ती एक प्रतीक म्हणून ठेवलेली आहे. दासगणू महाराजांना प्रतीक महिपती असं म्हणलं जातं. हे कशामुळे, हे सगळं आठवायचं कारण काय तर आप्पा इथे महिपतींना आदराने नमन करतायत. हे संत महिपती कोण? 18व्या शतकामध्ये होऊन गेलेले एक संत. त्यांना संतांची चरित्र लिहावीशी का वाटली? कारण काय आहे, सर्वसामान्यांना जवळीक साधण्यासाठी संतांशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. कारण भगवान कळत नाही, विद्वान दूर असतात आणि एक मनामध्ये पापभीरूपणा असतो, त्यामुळे दुर्जनांच्या मागे जावंसं वाटत नाही. आणि मग अशा तऱ्हेने या सगळ्या जनसामान्यांची एवढी पंचायत होऊन बसते. मग त्यांना जवळ जाण्यासाठी कोण उपलब्ध आहे तर संत. आणि असं म्हणून त्यांनी त्या काळामध्ये
सगळ्या संतांची चरित्र लिहिली, असा तो भक्ती विजय नावाचा ग्रंथ आहे. अशी अनेक सुरेख सुरेख कविता, पद्य, गद्य त्यांनी रचलेलं आहे. अशा महीपतींना मी आनंदाने आदराने नमन करतोय. कारण काय आहे की या संतांनी लोकांना कलियुगामध्ये तरुण जाण्याचे मार्ग दाखवले आणि त्या संतांना लोकांजवळ आणण्याचं काम महीपतीने केलंय, म्हणून मी त्यांना नमस्कार करतोय. तर हे ताराबाद इथेच आहे, जवळच आहे आणि त्या निमित्ताने आपल्यापैकी बरेच जण जाऊन आले ताराबादला. सुरेख मंदिर शुभ्र शिलांचे, भव्य शिखर जणू हिमालयाचे, तीर्थपतीची पवित्रता वा, गृहरूपे या घेत विसावा. इतकी सुरेख सुरेख एखाद्या नगरीची वर्णन वारंवार आपण वाचतोय. तर आता अशा एका वाड्याचं वर्णन आहे, एका राजवाड्याचं वर्णन आहे. सुरेख मंदिर शुभ्र शिलांचे, अतिशय शुभ्र अशा शिलांपासून एक घर बनवलेलं आहे. कसं दिसतंय? भव्य शिखर जणू हिमालयाचे, हिमालयाचं भव्य शिखर हिमाच्छादित असं दिसावं तसं दिसतंय. किंवा कदाचित असं झालंय का, तीर्थपतीची पवित्रता वा, गृहरूपे या घेत विसावा. काय असतं ना, आपण समुद्राच्या काठी बसाल, एक क्षणभर पण समुद्राच्या पाण्याला स्थिरता नसते. एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक लाटा येतच राहतात. आजवर असा समुद्र नाही पाहिलाय की त्याच्यावर लाटा नाहीये. किती थकायला होत असेल ना. कधीतरी त्यालाही वाटत असेल की आपण असं बिलकुल लाटा उत्पन्न न करता आराम करावा आणि जणू काही हा आराम करत या घराच्या रूपाने इथे आराम करायला सागरच आलाय. कारण सागराला आपण तीर्थपती म्हणतो. सगळ्या तीर्थांची पवित्रता त्या सागरामध्ये आहे. तर तीर्थपतीची पवित्रता वा, गृहरूपे या घेत विसावा. दिवसा स्पर्धा करी रवीसी. हे जे घर आहे ते सकाळी सूर्यकिरणाने जेव्हा उजळून जातं तेव्हा जणू काही प्रतिसूर्यच दिसतं. आणि जेव्हा पौर्णिमेची रात्र असते, पूर्ण चंद्रसा दिसे निशिसी. जेव्हा पौर्णिमेची रात्र असते तर जणू काही धरतीवरच चंद्र अवतरलाय असं ते घर दिसतं. स्फटिकाचं असेल त्याच्यामुळे ते परावर्तित होत असतील सगळी किरण. प्रसन्नतेसह शांती मंगल, परी सर्वदा राही निश्चल. हे महत्वाचं. आपण पण बघा ना, किती वेळा आपण आनंदित होतो की नाही. अनेकदा असे प्रसंग येतात, शांत वाटतं. एखाद्या सुरेख आश्रमात मंदिरात गेलं की शांत वाटतं. कुठे पूजापाठ वेदमंत्रांचे घोष चाललेले असले की मंगल वाटतं. आपल्याला अनेकदा अगदी लहान मूल जाता येताना पाहिलं की प्रसन्न वाटतं. पण हे किती वेळ टिकतं. ताबडतोब असं काहीतरी घडतं की ताबडतोब दुसरं टोक गाठलं जातं आपल्या मनोवृत्तीने. पण इथे मात्र प्रसन्नतेसह शांती मंगल सगळ्या गोष्टी, परी सर्वदा राही निश्चल. इथे जणू मुक्कामाला आल्यासारखी निश्चल हे तिन्ही गुण किंवा तिन्ही या वृत्ती या इथे होत्या. गृहाकृती ती सुरम्य उज्ज्वल, श्री कमला समवैकुंठातील. कसा आकार होता या घराचा? कमळाचा आकार होता. साधं सुद्धा कमळ नाही, वैकुंठातलं कमळ असा त्याचा आकार होता. ज्या बघता ये प्रत्यय साचा, क्षुद्र मनाही विशालतेचा. कुणी एखादा अगदी क्षुद्र माणूस जरी तिथे आला तरी त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्या भव्यतेने त्याला असं वाटावं की अरे त्याचा क्षुद्रपणा निघून जावा. खरंच आपण जेव्हा हिमालयामध्ये जातो ना तेव्हा खरंच आपल्या क्षुद्रतेची जाणीव होते की कोण आपण कुठले. अक्षरशः कैलास मनुष्य यात्रेवर जाताना तर असा अर्धा डोंगर खाली अर्धा वर आणि मधून ती वाट जाते. खाली पाहू तरी तेवढाच हिमालय, वर पाहू तरी तेवढाच हिमालय. आपण कोण कुठले एवढेशे किडे मकोडे असल्यासारखे. आणि तरीही अत्यंत प्रेमाने तो आपल्याला कुशीत घेतो. अत्यंत प्रेमाने आपल्याला अनेक प्रवास घडवतो, रमणीयता देतो. तसं ते घर पाहिल्याच्या नंतर विशालतेचा अगदी क्षुद्र मनांना पण प्रत्यय यावा. मंद सुगंधित वायू विनये, गवाक्ष भागी संचरून ये. आता हा जो वायू आहे ना तो फार खोडतोय. त्याच्यामुळे इकडची गोष्ट तिकडे, कान गोष्ट हे सगळं करण्याची त्याला खूप सवय आहे. इथे काय चाललंय ते तिकडे, तिथे काय चाललंय ते तिकडे. त्याच्यामुळे वायूला काय काहीच निषिद्ध नाही. चांगली गोष्टही निषिद्ध नाही, वाईट गोष्टही निषिद्ध नाही. घाणेरडा वास पण आणतं आणि सुगंध पण आणतं.
तुम्हाला जे पाहिजे ते घ्या असं असतं. कधी कधी कंपल्शन पण असतं की त्यांनी आणलं ते घ्यावाच लागतो. असं तो सगळीकडे हिंडणारा खोडकरपणा करणारा जो वायू आहे, इथे मात्र तो मंद, सुगंधित आणि विनयशील आहे. उगीच कोणाचं तरी पदर उडव, उगीच कोणाची तरी केस विस्कटून टाक, अशा खोड्या तो इथे करत नाही. त्याच्यामुळे तो अतिशय विनयशील, मंद आणि सुगंधित वायू आहे. तो काय करतो, तो शांतपणे त्या घराच्या गवाक्षांमधनं हिंडून परत येतो. गवाक्षामधनं घर दिसतात. गवाक्ष म्हणजे खिडकी, त्यातून डोकावतो तो आतमध्ये. तो कशासाठी डोकावतो? सात्विकता वात्सल्य जिव्हाळा शिकवितसे मग इथून जगाला. खिडकी तो डोकावून बघतो काय चाललंय आतमध्ये आणि मग ते शिकतो. कारण तो काय करतो, शेवटी पोस्टमनचं काम आहे वायूचं. फुलाचा सुगंध घेतला आपल्याला दिला, इथला काहीतरी सुरेख पदार्थाचा सुगंध घेतला आपल्याला दिला. तसं तो या खिडकीतनं डोकावतो आणि तिथे सात्विकता वात्सल्य आणि जिव्हाळा हे बघतो आणि मग जाऊन लोकांना शिकवतो. कारण काय आहे की सात्विकता असो, वात्सल्य असो, तो जिव्हाळा असो, आपण इतकं सुरेख वर्णन केलंय की आपली जी इंद्रिय आहेत ना, ज्ञानेंद्रिय, ह्याला गोचर ह्या तिन्ही गोष्टी नाही. म्हणजे कसं की डोळ्यांनी सुंदर गुलाब दिसला, हा गोचर आहे, डोळ्याला दिसलाय तो मला, हो ना. कानांना मधुर संगीत ऐकू आलं म्हणजे मला प्रत्यय आला. एखादा मृदू स्पर्श झाला, जिभेवर साखरेचा कण ठेवला, म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या इंद्रियांना गोचर आहेत. आपल्या इंद्रियांनी आपल्याला अनुभव घेता येतात. पण सात्विकता, वात्सल्य, जिव्हाळा या अनुभूतीचे विषय, हे मनाच्या पातळीवरचे विषय आहेत, हे अनुभवण्याचे विषय आहेत आणि म्हणून मग ते शिकावे लागतात. ते असे सहज प्रत्ययाला येत नाही. नाहीतर काय आहे की अगदी लहान मूल सुद्धा आपण त्याला हा जाऊ नको, जवळ लावू नको हात म्हणतात, पण तरी ते हात लावतच. आणि मग जेव्हा त्याला चटका बसतो तेव्हा त्याला कळतं बापरे नको, आता पुन्हा नाही हात लावणार. मग आपल्याला पण सांगतो खूपच गरम आहे, हात लावू नको, हे असं आपल्यालाच सांगतो परत, आहे की नाही. म्हणजे काय आहे की जे इंद्रियांना आपल्याला कळतं ते आपण आपोआप शिकतो, पण जे इंद्रियांना कळत नाही ते शिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून वायू ते काम करतोय. सात्विकता वात्सल्य जिव्हाळा शिकवितसे मग इथून जगाला. विरक्त मुनिजन तपोवना सम उपवन हरम्या भवती रम्य सुवासी तरुवेलीच्या फलसुम भारे लवती जय हरी सुखकंदा. या घराभोवतालचं जे उपवन आहे ना, ते कसं होतं. आपण काल एका उपवनाचं वर्णन ऐकलं की जिथे रातराणीची मादकता म्हणून राहिलेली होती. सगळे युवक युवती एकमेकांच्या खोड्या करत होते. सणाला कमळ घेऊन कोणी प्रियेला भिजवत होतं. हे सगळं आपण पाहिलं. याच्यामध्ये जी शृंगार रस होता, इथे मात्र हे जे तपोवन होतं, हे उपवन जे होतं, ते जणू काही विरक्त मुनींच्या तपोवनासारखं उपवन होतं. इथे विरक्त मुनिजन तपोवना सम उपवन हरम्या भवती रम्य सुवासी तरुवेलीच्या फलसुम भारे लवती जय हरी सुख. म्हणजे अतिशय फळांनी फुलांनी डवरलेली झाडं फुलं होती, पण विनयानी लवलेली होती. शोभा तेथील जीस न तुलना परी करी हृदया चंचलना. अशी सगळी शोभा असून सुद्धा मन एकाग्र मात्र पटकन होत होतं. चंचलता मुळी हृदयाला सोडून निघून जात होती. याचं एकच उदाहरण सांगतो म्हणजे आप्पा. प्रवेशता हो याच वनास मदनही झाला बाळनी रागस. आता मदन जो अगदी विरक्त लोकांच्या, मुलींच्या, ऋषींच्या मनामध्ये सुद्धा शृंगार उत्पन्न करणारा असा जो मदन आहे, तो मदन जेव्हा या वनामध्ये आला तेव्हा त्यालाही निरागस बाळ व्हावंसं वाटलं. आपल्या सगळ्यांना दत्तजन्माची कथा माहिती आहे की अनुसरीला जेव्हा तिन्ही देवांनी म्हणलं की तू नैसर्गिक अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा वाढ, तेव्हा तिने तिच्या तपस सामर्थ्याने त्यांना निरागस बाळं केली आणि मग तिने तिच्या नैसर्गिक अवस्थेमध्ये त्यांना जेवण वाढलं. असं निरागसता ज्या बाळाकडे असते हे रूप मदनाने घेतलं म्हणे. आणि मग आप्पा कंसामध्ये सांगताय, नामधरी प्रद्युम्न मनोहर सती रुक्मिणी हर्षित निर्भर शिवप्रसादे अशी हरीची होत गृहस्थी सफला साची.
रुक्मिणीचा जो प्रथम पुत्र तो मदनासारखा सुंदर होता असं म्हणतात, त्याचं नाव प्रद्युम्न. तर प्रवेशिता हो याच मनास, मदनही झाला बाळनी रागस. जणू मदनाने प्रद्युम्नाचे रूप घेऊन इथे जन्म घेतला होता, त्यालाही इतकी निरावस्था प्राप्त झाली होती. मग बाकीच्यांची काय कथा? राजहंस शुक मयूर चातक, सुंदर नयनांचे मृग शावक. रमती होऊन मुदित मनाते, बंधन लवही नसुनी तेथे. आता अगदी किती बारकाईचा फरक आहे बघा. आपण देवकीच्या कोमलतेची पण चर्चा ऐकली की देवकी किती कोमल होती, की जर तिला तिच्या खेळण्यासाठी आणलेल्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या डोळ्यामध्ये किंचितशी जरी व्याकुलता दिसली तर ती लगेच त्यांना सोडून द्यायची, कारण तिला हे सहन व्हायचं नाही की यांना आपण बंधनामध्ये ठेवलेले आहे. पण इथे त्याच्या पुढची पायरी आहे बघा. राजहंस शुक मयूर चातक, सुंदर नयनांचे मृग शावक. रमती होऊन मुदित मनाते, अत्यंत आनंदाने तिथे विहार करत होते. पण कसे? बंधन लवही नसुनी तेथे. कोणी त्यांना बांधून घातलं नव्हतं, पण ते आपणहूनच ते उपवन सोडून जायला तयार नव्हते. अशी काहीतरी जादू त्या उपवनाची होती. ऋग्वेदी सौंदर्य उशीचे, शांती पाठवा उपनिषदांचे. मूर्त होऊनी जरी आठाई, राहतात तरी कौतुक नाही. ऋग्वेदामध्ये मी अभ्यास केला नाहीये, पण असं म्हणतात की ऋग्वेदामध्ये उषा सूक्त नावाचं अतिशय सुंदर असं सूक्त आहे. आता जेव्हा संस्कृत या जन्मात शिकता आलं तर त्याचा घेता येईल आस्वाद जे काय आहे ते. पण हेही तसे थोडके की आपल्याला माहीत झालंय. किंवा उपनिषदांचे शांतीपाठ आपण जो करुणाकर अनंता म्हणतो तो देखील एका उपनिषदाचा करुणानिधी प्रबोधन, हा जो आपण शांतीपाठ म्हणतो करुणानिधी प्रबोधन दोषां क्षमस्व भगवन्, हा देखील एका उपनिषदाचा शांतीपाठ आहे. आणि खरंच आपण कोर्ट्यामध्ये हे अनेकदा अनुभवलंय की डोळे मिटून सगळेजण एका सुरामध्ये जेव्हा ती प्रार्थना म्हणतात तेव्हा शांती अशी मनामध्ये भरून राहते. तर हा जो अनुभव आहे हा म्हणे मूर्त रूप घेऊन इथे राहत असेल तरीही काही कौतुक वाटण्याचं कारण नाही, कारण हे सगळं वैशिष्ट्य इथे का सामावलंय म्हणे. जगदीशाची जननी ज्यासी, पावन करीते निज सहवासी. अधिक बोलणे न लगे काही, सती देवकी तेथे राही. हे सगळं का झालंय? या घराचं वैशिष्ट्य असं का झालंय? कारण भगवंतांची जननी सती देवकी इथे राहते. आता हे कसं आहे माहितीये, आपण द्वारकेचं पूर्वी वर्णन ऐकलं. ती सुंदर आहेच आहे द्वारका, पण ती कशी सुंदर आहे? एखाद्या शिल्पकाराने त्याच्या स्टुडिओमध्ये देवाची अतिशय सुंदर मूर्ती घडवावी तशी ती सुंदर आहे. आणि हे घर कसं सुंदर आहे की त्या मूर्तीची जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा मंदिरामध्ये त्या मूर्तीला जी सुंदरता येते ना, तसं हे देवकीचं घर सुंदर आहे त्या द्वारकेमध्ये सुद्धा. का? कारण सती देवकी तेथे राही. आणि मग 12 वर्ष विरह झालेला आहे, त्याच्यानंतरही गुरुसदन, त्याच्यानंतरही युद्ध, त्याच्यानंतर देवकीला पाठवून दिले द्वारकेला, आपण राहिलेत मथुरेमध्ये. जणू काही या सगळ्या विरहाची भरपाई आता भगवंत करताय. दर्शन घ्याया प्रियजननीचे, दर्शन घ्याया प्रियजननीचे. प्रतिदिवशी वनमाळी, प्रभात समयी येई घेऊन. सुमने निज कर कमली, जय हरी सुखकंदा. दररोज सकाळी या आईचं दर्शन घेण्यासाठी स्वतःची सगळी अनेक उरकून हातामध्ये फुलं घेऊन भगवंत आईच्या दर्शनाला यायचे. प्रेम भरे शिर चरणी ठेवी, उचलून बसवी जवळी देवी. यांनी डोकं टेकून नमस्कार करावा, देवीने त्यांना खांद्याला धरून शेजारी बसून घ्यावं. वात्सल्याने पुरवाळी मुख, परात पराचे घेई निज सुख. जे 12 वर्ष 13 वर्ष अंतरलं होतं हे अत्यंत मनाला लोभवून टाकणारं सुख जणू काही ती आता घेत होती. अगदी लहान असलेल्या भगवंताला तर मांडीवर नाही खेळवता आलं, पण त्याची भरपाई जणू काही करत होती. आणि म्हणून भगवंत जेव्हा नमस्कार करायचे तेव्हा शेजारी बसून त्यांना कुरवाळायचे. शुद्ध दुधाचे पायस हाता, देव न बदली हरीस माता. आप्पा कौतुकाने सांगायचे
की देवकी पलंगावर बसलेली आहे. ती स्वयंपाकघरामध्ये जाऊन लुडबुड नाही करत आहे की रुक्मिणीने किंवा सत्यभामेने काय बनवलंय. रुक्मिणी आणि सत्यभामेनी भगवंतासाठी जे बनवलंय ते त्या अतिशय आदराने देवकीकडे आणून द्यायच्या आणि देवकी प्रेमाने ते भगवंताला द्यायची. हे आपांनी आपा जेव्हा राहायला आले होते श्रीनिकेतन कॉलेज घर होतं तेव्हा वरच्या मजल्यावर स्वाध्यायाचे लोक आले होते आणि त्यांनी वानप्रस्थ कसा असावा, चांगला वानप्रस्थ कसा असावा हे त्यांनी विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये आपांनी एकतर खूप सडेतोड सांगितलं होतं की मागितल्याशिवाय सल्ले देऊ नये, सल्ला दिला तरी तसंच होईल असं म्हणू नये. या दोन गोष्टी पाळल्या की वानप्रस्थ सुखाचा जातो म्हणाले. मग दुसऱ्यांनी विचारलं की वानप्रस्थ कधी सुरू होतो. पहिल्या मुलाचं लग्न झालं की वानप्रस्थ सुरू होतं म्हणे. आता छांदोग्य वाचताना हे सगळं समजते की हो बरोबर आहे की पहिल्या मुलाचं लग्न झालं की आपला वानप्रस्थ सुरू होतो आणि मग त्याच्यामध्ये कोणी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नये आणि सल्ला दिला तर त्यांनी नाही मानला तर वाईट वाटून घेऊ नये. हे किती अवघड असतं हे समजतं. पण काय आहे ना, हे केल्याशिवाय आप्पा म्हणायचे की जनरेशन गॅप मिटणारच नाही. आणि म्हणून आपल्याकडे मला सहज असं आठवलं की जेव्हा पहिला पंतू झाला या सगळ्या पणजी पणजूंना तेव्हा मला फुलवायचा कार्यक्रम करायचा होता. आणि सहसा आपण फुलवायचा कार्यक्रम काय पाहिलाय, पणजी आणि पणजोनं बसवतात आणि त्यांच्या डोक्यावर फुलं वाहतात. मग त्याच्यामध्ये एकदम सोन्याची चांदीची वगैरे वगैरे. पण काय आहे की आप्पांच्या कृपेने याची जाणीव झालेली आहे की कोणताही कार्यक्रम करायचा तर शास्त्रात काय सांगितलं हे बघूयात आणि त्याप्रमाणे यथाशक्ती करूयात. सगळंच काही शक्य होईल असं नाही, पण यथाशक्ती करू. कमीत कमी हा कसा असला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही श्रीराम शास्त्री धामोरकरांना विचारलं, कारण तेव्हा घोडजकर शास्त्री कुठेतरी यात्रेला वगैरे गेलेले होते. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला माझं ऐकायचं असेल तर मी सांगतो की हा कार्यक्रम कसा व्हावा, नाहीतर तुम्ही नेहमीप्रमाणे जसा होतो तसा करा. म्हणलं नाही, त्यासाठी तर तुम्हाला विचारलं. तर ते म्हणाले आपण एकदम बरोबर उलट करतो म्हणे. आपण पणजी आणि पणजोंच्या डोक्यावर फुलं वाहतो तर हे असं नाहीये. म्हणलं मग हे कसं आहे. तर ते म्हणे पणजी आणि पणजोंनी त्या नातवाच्या किंवा पणती किंवा पणत्याच्या डोक्यावर फुलं व्हायची. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही, तुम्ही जसं सांगाल तसं. आणि त्यांनी इतकं सुंदर समजावून सांगितलं. ते म्हणाले की आई वडिलांचं प्राथमिक कर्तव्य आहे की मुलांना वाढवणं, त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांना त्यांचं जे काय करायची आहे, प्रगती करायची आहे त्याच्यासाठी त्यांना मदत करणं. हे आई वडिलांचं प्राथमिक कर्तव्य आहे. आजी आजोबांचं काय आहे, संस्कार करणं. मग संस्कार करणं आणि शिस्त लावणं ह्या परत दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आई वडील जी शिस्त लावतात त्याच्यात ढवळाढवळ न करणं आणि संस्कार देणं हेही पुन्हा महत्वाचं आहे. त्यामुळे आजी आजोबांचं काम हे आहे की संस्कार देण्याचं आहे. मग त्याच्यापुढे पणजी आणि पणजोंचं काम काय आहे, तर त्याचं काहीच काम नाही आहे. त्यांनी आत्तापर्यंत जे काही पुण्य केलंय आणि जे शिल्लक राहिले ते सद्भावना रूपाने त्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर ठेवणं आणि आम्ही जसं जे जे काही चांगलं आचरलं असेल तशी बुद्धी तुला हो अशी भावना मनामध्ये आणणं. आता ह्यापेक्षा म्हणजे आता हे किती खरंच शास्त्रात सांगितलंय की आपण कसं आपल्या आयुष्यामधनं थोडे आपले मार्ग थोडे थोडे बदलत जावेत किंवा आहे त्याच गोष्टीमध्ये अडकू नये, हे किती छान सांगितलंय. पण आपलं असं होतं की कळतं पण वळत नाही, असं होतं खरंच. आणि फक्त बायकांचं होतं असं नाही, पुरुषांचं पण होतं, पण वेगळ्या अर्थाने होतं. जेव्हा अधिकाराची खुर्ची सोडावी लागते ना त्यावेळेला पुरुषांचं पण हेच होतं. आणि बायकांचं तरी काय, स्वयंपाकघरामध्ये अधिकाराची खुर्ची असते, ती सोडावी लागली की अडचण होते ना. म्हणजे शेवटी मुद्दा एकच आहे, अधिकार सोडणं. तर वानप्रस्थ म्हणजे काय, तर आपण म्हणाले अधिकार सोडणं. अधिकार सोडणं म्हणजे वानप्रस्थ. मुद्दा असा की स्वयंपाकघरामध्ये जाऊन लुडबुड करत नव्हती. रुक्मिणी किंवा सत्यभामेने आणून दिलेलं पायस भगवंताला देत होती प्रेमाने. आणि पुन्हा कथिले मजसी गर्गमुनींनी ग्रहण रवीचे आले म्हणून. गर्गमुनी जे उपाध्याय होते, ज्यांनी गुरु घरी पाठवलं, कोण गुरु असावा हे सांगावं, याचे कुलगुरू होते या घराचे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की आता सूर्याचं ग्रहण आलंय, येत्या मासातील अवसेसी गिळील राहू रविसर मासी, मज वाटे या परमासाठी सरस्वतीच्या जावे काठी. आता बघा ना, आता ग्रहण होतं म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना
विज्ञानातनं माहिती आहे की खरंच सूर्याला राहून केतू खातात का, तर अजिबात नाही. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो आणि म्हणून सूर्याला ग्रासलं जातं. पण मग काय आपले पूर्वज काही इतके वेडे होते का की याला हे सगळे नियम लावायला? तर हा पर्वकाळ मानला जातोय आणि हा अमावस्येलाही येऊ शकतो, कधी पण येऊ शकतो, तरी पर्वकाळच आहे. पर्वकाळ म्हणजे काय? तर खरं म्हणजे सतत ज्यांनी आपल्याला देह दिला त्याचं स्मरण असायला पाहिजे. पण जुन्या जाणत्या लोकांनाही हे माहिती आहे की आपल्याच्याने हे शक्य नाही. काही दुःख झालं, काही विशेष प्रसंग आला तरच आपल्याला देव आठवतो आणि असा वारंवार देव आठवावा म्हणून असे वेगळे वेगळे पर्वकाळ निर्माण केलेले की निदान त्या दिवशी तरी करा. मग आता होतं काय माहितीये का की एकादशी दुप्पट खाशी असतं ना, तर त्यामुळे एकादशीच्या दिवशी, खरं म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास म्हणजे त्याच्याजवळ बसणं इतकंच अपेक्षित आहे, पण आपलं तसं होत नाही. मग आता या घराण्यात काय केलं जाणत्या लोकांनी, आता तर खायलाच खूप पाप लावून टाकलं. त्याच्यामुळे स्वयंपाकघरात जायचं कामच नाही, इथे बसा आणि देवाचं नाव घ्या. म्हणजे किती हुशार आणि चतुर असतील आणि त्यांना किती त्यांना सायकॉलॉजी किती छान समजत असेल की नाही, की बरोबर त्यांनी नस पकडली की पाप आणि पुण्य लावलं त्याला की लोक बरोबर पाळतात. त्यामुळे वेध लागल्यापासून खाऊ नका, केवढा संयम. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपण चेष्टा करण्याची अजिबात कारण नाही, पण त्याचबरोबर त्याची भीती बाळगायचं पण कारण नाही. म्हणजे उद्या तुम्ही अशा ठिकाणी आहात की 10 दिवसांनी एकदा पाणी येत आहे, तर ते ग्रहणात होऊन गेलेलं पाणी ओतून दिलं आदल्या दिवशी आलेलं पाणी, तर तो मूर्खता आहे, ती व्यावहारिकता नाही आहे ती. आणि मग त्याच्यावरही उपाय सांगितलेत आपल्याला, त्यामुळे काही भीती बाळगायचं कारण नसतं. त्यामुळे कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, काय पाळायचं त्याचं मर्म समजून घेतलं की ते त्या पद्धतीने पाळता येतं आणि म्हणून हे समजून घेणं खूप आवश्यक असतं. तर हा पर्वकाळ आलाय. मज वाटे या पर्वासाठी सरस्वतीच्या जावे काठी. मला तर हा सगळा सर्व आहे ना, हा इतका डोळ्यामध्ये आत्ताच्या या माझ्या जी काही कौटुंबिक स्थिती आहे ना त्याच्यामध्ये असा डोळ्यामध्ये झणझणीत अंजून घालणारा वाटतो की कसं कसं शिकावं त्याच्यातलं. त्यामुळे आज उशीर होऊ देणार नाही, शक्यतो प्रयत्न करते. आता भाषा बघा, मज वाटे या पर्वासाठी सरस्वतीच्या जावे काठी. मला असं वाटतंय, चल बरं कर, सोय कर रथाची. आवश्यक शक्य नव्हतं का? शक्य होतं, द्वारकाधीश होते. चल रे लवकर, आज्ञा मी सोडली. त्यामुळे वानप्रस्थ म्हणजे हक्क सोडला. ठीक आहे, मज वाटे असं वाटतंय. आणि त्याच्यामध्ये आपण हे सांगितलं की जो वानप्रस्थी झाला आहे त्या व्यक्तीच्या मुलाचं कर्तव्य काय आहे की त्यांनी म्हणलं ते मानायचं. म्हणजे गृहस्थाश्रमाची कर्तव्य आहेच आहे, पण वानप्रस्थीने त्याच्यासाठी निराश व्हायचे नाही, कष्टी व्हायचे नाही, हे महत्वाचं जास्त. आणि सध्या मी वानप्रस्थाचा विचार करते म्हणून ते सांगते. राजश्री कुरुच्या पुण्याही पावन झाली विशेष भूमी. अवती भवती या भूमीचे वेल वाढले यदुवंशाचे. ही जी सरस्वतीचा काठ आहे ना, जिथे मला जावंसं वाटतंय, तिथे राजश्री कुरूंनी पुण्य तपश्चर्या केलेली आहे. आणि म्हणून आजही बघा तुम्ही की आपल्याला कोर्ट्यामध्ये गेल्यावर शांत का वाटतं, किंवा मगाशी आपण बघत होतो की मंदिरात गेल्यावर शांत का वाटतं, कारण तिथे ही सगळी नामस्मरणादी ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना त्याची कंपनं भरून राहिलेली असतात आणि म्हणून तिथे छान वाटतं, चांगलं वाटतं. तसं या सरस्वतीच्या काठाशी राजश्री कुरूंनी पुण्य केलंय, तपश्चर्या केलेली आहे आणि या भूमीच्या भोवताली आपले पूर्वज वाढलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपण तिथे जावं. पर्वकाल हा यास्तव साधू जाऊन त्या क्षेत्राते. थोर थोर जनसंत महात्मे सहजी मिळतील तेथे. जय हरी सुख करता. आपोआप देखल्या देवा दंडवत पण होऊन जाईल, आपोआप भेटतील सगळे, सत्संग होईल, पर्वकाळ तर आहेच, नामस्मरण पण होईल. मला असं वाटतंय की आपल्याला जावं. वदे श्री हरी अवश्य माते जाऊ कुरुक्षेत्रा पर्वाते. इच्छेची तव कधी न अवज्ञा ही तो मंगलकारक आज्ञा. अगं तुझी इच्छा कशी असेल तरी मी अवज्ञा केली नाही, हे तर तू सगळ्यांच्या हिताचं सांगतेस, त्याच्यामुळे याची अवज्ञा मी का करू. आणि मग तरी देखील रीत सोडली नाहीये, कारण त्यांची जी सभा होती तिचं नाव होतं सुधर्मा. त्याच्यामुळे त्या सुधर्मा सभेमध्ये निर्णय व्हायचे सगळे. बलराम सह सकलही यादव मेळवीत मग सभेर माधव.
विचार आपुला कथिला त्यासी सर्वही झाले मुदित मनासी. चपल गतीच्या अनलस दूता पाठवूनही कळवी वार्ता. पूर्वी आणि काय असायचं ना, जे करायचं ते सगळ्यांनी मिळून करायचं. सगळेजण मिळून जाऊयात, मला चांगला मार्ग सापडलाय का, मग मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन, मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन. मग आता यांच्या आधी देवकीच्या मनामध्ये आलं, तिने भगवंतांच्या कानावर घातलं, भगवंतांनी बलरामाच्या घातलं, मग सभेमध्ये चर्चा झाली आणि मग अनलस दूत म्हणजे अतिशय चपल गतीने जाणारे जे दूत आहेत ते पाठवले. कुठे? आपल्या सगळ्या सोयऱ्यांना माहिती दिला की तुम्ही पण या, आम्ही चाललोय. म्हणजे त्या निमित्ताने एक संमेलन होईल आणि आपण सगळेजण भेटू. चपल गतीच्या अनलस दूता पाठवूनही कळवी वार्ता. प्रिय सखये जे पांडव त्यासी स्वजना विसरत न ऋषिकेशी. ज्यांना एकदा आपलं म्हणलं त्यांना भगवंत कधी विसरत नाही. त्यामुळे सुख असू दे की दुःख असू दे, भगवंत आहे जवळ. आणि तसंच आहे ना, आता हा तर सुखाचा प्रसंग आहे, तरी पण ते पांडवांना विसरले नाही, त्यांनी बोलावणं पाठवलं. इतकं असूनही व्यवहार सोडला नाहीये. काल आपण बघितलं होतं की जेव्हा उपदेश केला होता त्यांनी की कसं राज्य असलं पाहिजे, की तू रामासारखं राज्य कर, याच्यामध्ये सावधता दक्षता किती सांगितलेली होती ती त्यांनी यथोचित पाहिली इथे. की चला सगळे चाललेत म्हणून नगरी दिली अशी सोडून निघाले असं नाही केलं. द्वारा नगरीचे संरक्षण प्रत्युम्नावर दिले सोपवून वानप्रस्थ. मुलगा करता झालेला आहे, त्याच्यावर आता कर्तव्य सोडलं. नाहीतर असं होतं ना आपल्याकडे की टोपली खाली मांजर, त्याच्यामुळेच होते. जरी आली सून घरामध्ये तरी पण तू फक्त बघ, असे अधिकार जर तिला दिलेच गेले नाही तर मग टोपली खालचं मांजर होतं. तर तसं होऊ नाही, केलं नाही तर प्रद्युम्नाला तरबेज केलं सगळ्यामध्ये आणि त्याच्यावरती नगरीचं संरक्षण सोडलं. नुसतं एकट्यावर नाही सोडलं, त्याला एम्पॉवर पण केलं. या दवसेना दिधली संगे कथिले सावध असण्या अंगे. म्हणजे पुन्हा एकदा जे नंदबाबांनी केलं होतं, वनामध्ये पाठवलंच पण वनामध्ये काय काय काळजी घ्यायची हेही सांगितलं. तसंच इथे प्रद्युम्नावर संरक्षण सोडलं. एवढी मोठी जबाबदारी आहे, द्वारकेचं संरक्षण करायचे, पण यादव सेनाही दिली आणि अतिशय दक्ष राहा हे पण सांगितलं. मग निघाले. जननी जनका बलरामास घेऊन निज परिवारा. यात्रेसाठी निघे दयामय आश्रय धर्माचारा. जय हरी सुखकंदा. जे काय धर्माने वागणं असतं ते त्यांनी स्वतः जगून दाखवलं. आणि त्यामुळे उद्या अशा अनेक लोकांना प्रेरणा होईल की पर्व काळाला कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी जावं आणि नामस्मरण करावं. तर त्यामुळे ही प्रेरणा देण्यासाठी स्वतः त्यांनी करून दाखवलं. प्रवासातही अमाप वैभव श्री शिवरासी उदेन सेलव. स्वये द्वारका सचेत झाली प्रभू सहजणू यात्रेस निघाली. द्वारकेच्या वैभवाचं वर्णन आपण ऐकलंय. ती द्वारका नगरी जणू सचेत झाली, जिवंत झाली आणि भगवंतासोबत यात्रेला निघाली आहे. ग्राम नगर वा असेल कानन स्वागत करीती प्रेम भरे जन. कुणी दूध फलधान्य कुणी रे कुणी अर्पी कुणी फुलांचे अर्पी गजरे. तुम्ही सगळ्या जणींनी आपणबरोबर गोदा प्रदक्षिणा केली. आम्ही नुसतं वर्णनच वाचलं त्याचं, पण ते वर्णन वाचूनच इतकं भारावल्यासारखं झालं की छोटीशी गोदा प्रदक्षिणा 10 दिवसांची होती, पण ती आपणबरोबर होती, पायी होती. आणि मग त्याचं वैभव काय होतं, वेगळ्या प्रकारचं वैभव. असे रथ घोडे हत्ती नसतील पण वेगळ्या प्रकारचं वैभव. तर ते त्याच्यामध्ये वसुदेवनी लिहिताना लिहिलं होतं की रस्त्यामध्ये जे लोक भेटतील, जे गावामधले लोक असतील, त्यांना एवढा आनंद व्हायचा की आता आप्पांसाठी आम्ही काय करू, आप्पांसाठी आम्ही काय करू. आणि आप्पा पण अतिशय प्रेमाने त्यांनी जे जे अर्पण केलंय ते कोणताही भेदभाव न ठेवता, कमी आणि जास्त न मानता ते स्वीकार करायचे. एका ठिकाणी तर एका शेतकऱ्याला एवढी गोंधळ उडाला त्याच्या घरामध्ये, आप्पा येऊ का थांबू का म्हणल्यानंतर त्याला समजेना काय करावं. आणि त्याच्याकडे धडकी अशी सतरंजी पण नव्हती टाकायला बाजेवर. तर त्यांनी बैलाच्या पाठीवरची जी झूल असते ना, तीच त्यांनी कुठेतरी अशी खुपसून ठेवलेली होती, कारण ती कधीतरी पोळ्याला वापरायची ना, त्यामुळे ते जरा नवीन असतं. काढली, झटकली आणि तीच बाजेवर अंथरली. आपण म्हणे बरा खाली अंथरलीस, माझ्या पाठीवर नाही. आणि
आपण अगदी त्या झुलीच्या त्या सतरंजीवर बसून आरामात त्याचा पाहुणचार घेतला. म्हणजे कोणतीही परिस्थिती असली तरी जो खुश राहतो तोच खरा मर्द म्हणतो. आता मर्द म्हणजे पुरुष मर्द म्हणून नाही हं, तो एक पुरुषार्थ आहे की आपण विपरीत परिस्थितीवर मात करून आपण आपल्या मनाची प्रसन्नता कशी टिकवू शकतो. तर मला हे वाचताना हे सगळं आठवतं. मनापासूनी समभावाने घेती आले ते गदाग्रजाने. काय काय दिलं होतं? दूध दिलं, फळं दिली, धान्य दिली, कोणी फुलांचे गजरे दिले, पण जे काय मनापासून दिलंय ते या गदाग्रजांनी, या भगवंतांनी अतिशय प्रेमाने घेतलं. ही न थोर ही निवड न काही, प्रेमे भिल्ल ही धरिले हृदयी. यास्तव त्या अग्रणी ग्रामणी, श्रीमान्याई म्हटले जाणी. आपण सगळेजण पाठ करतो. त्याच्यामधला आपल्याला एक खूप चांगली संधी लाभली होती अधिक मासामध्ये की चोथवे गुरुजींनी ह्यांच्या या सगळ्या विष्णू सहस्रनामामधल्या निवडक नामांचे अर्थ आणि त्याचा संदर्भ आपल्याला समजावून सांगितला होता. आता या दृष्टीने जर आपण रोज विष्णू सहस्रनाम जे म्हणतो त्याच्यातलं एक एक जरी नाव आपल्या समोर आलं आणि त्याच्याप्रमाणे आपण काही करू शकतो का, यथाशक्ती आचरण, हे जर आपल्या मनात आलं तर खरंच आपला उद्धार व्हायला काही वेळ लागेल का? कारण आपण प्रत्येकजणच विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो. त्याच्यामध्ये ही होय अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायी नेता समजणं है ना. मग हे काय आहे? अग्रणी म्हणजे कोणतंही काम करायचं तर स्वतः पुढे. तुम्ही पुढे पहा, मी कपडे सांभाळतो नाही, मी स्वतः झटेन आणि मी कामाला लागेन, मग बाकीचे माझ्याबरोबर कामाला लागतील. ग्रामणी म्हणजे ही लिडरशिप क्वालिटीज आहेत, म्हणून मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं नाही, त्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा. आणि मग न्यायी तेवढाच आहे, म्हणजे मिळून मिसळून राहतोय, नेतेपण करतोय किंवा काम करतोय म्हणून सद्गुण विकृती नाही. नाहीतर होतं काय, राबणारे राबत राहतात, न राबणारे फायदा घेत राहतात आणि नेत्याला वाटतं मी कसं यायला म्हणून. हे पण नाही, न्यायी पण आहे. त्याच्यामुळे जो कामचुकार आहे त्याला कामाला लावणं पण आहे आणि म्हणून तो श्रीमान आहे आणि म्हणून तो नेता आहे. यास्तव त्या अग्रणी ग्रामणी, श्रीमान्याई म्हटले जाणी. जनास नेता असा असे जर, कशी विपत्ती करीडो केवळ. पण आपलं दुर्दैव आहे की आपल्याला नेता निवडताना आपण तेवढी हिंमत दाखवत नाही. आपल्याला फक्त मतदान करण्याचीच हिंमत दाखवायची असते, दुसरी काहीच हिंमत आपल्याकडनं अपेक्षित नाही, पण ती पण आपण दाखवत नाही. आप्पांचा इतक्या छोट्या छोट्या बाबतीमध्ये आग्रह असायचा. सचखंड जे छोटा सर्वे म्हणून राहत नाही आहे सांगितल्याशिवाय, सचखंडनी जायचे दिल्लीला आणि मग सचखंड इथे थांबली की आम्ही सगळेजण भेटायला जायचो. एकदा थोडासा काय व्हायचं, 1:30ची वेळ असायची ना, तर ओपीडी संपून जायला अगदी 1:30 म्हणजे अशी कट्टोकट्टी गाठावी लागायची ती वेळ की कसं कसं पोचायचं. आणि नेहमीच असं व्हायचं की आप्पांच्या भोवती गराड असायचं. पण त्या दिवशी असं झालं की 1-2च तुरळक लोक आहेत आप्पांच्या जवळ. असं कसं झालं म्हणलं, गेले, नमस्कार केला वगैरे. आणि मग मी अशी जरा शंकित नजरेने आजूबाजूला की लोकांना कळलं नव्हतं का आज का नाही आले लोक. तर आप्पा म्हणले गेले स्वतःच्या चुकीची भरपाई करायला. मग काय झालं तर आप्पांनी सगळे बाजूला आलेल्यांना विचारलं कोण कोण प्लॅटफॉर्म तिकीट काढून आलंय. जे प्लॅटफॉर्म तिकीट काढून आले त्यांनीच नमस्कार करायचा, बाकीचे काढून या. तोवर जर ट्रेन उभी राहिली तर नमस्कार मिळेल, तर नाही. आणि सगळेजण तिकीट काढायला गेले. आता लाच दिल्याशिवाय आपल्या सध्या चालत नाही, पण आपण सांगायचे द्यावीच लागली लाच तर द्या, पण घ्यायची कधी, हे तर तुम्ही पाळू शकता. त्यामुळे ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपणही सांगितल्या आहेत. त्याच्यातली एक मतदानाचा आग्रह. आपणचं मतदान मला असं वाटतं नांदेडला होतं, तो उत्तर काशीहून नांदेडला आले होते, गोरट्याला किंवा नांदेडला मतदान करण्यासाठी. त्यामुळे इतकं जागरूकता आपण पाळत नाही तर तो चांगला नेता आपल्याला मिळायचा कसा, मिळाला तर टिकायचं कसं. सरस्वती सी ये परमात्मा स्वजना घेऊन संगे, पूर्ण चंद्र जणू नक्षत्रासह आकाशीच्या गंगे जय हरी सुखकंदा. आकाशगंगेमध्ये पूर्णचंद्र आणि नक्षत्र, जेव्हा पूर्णचंद्र असतो ना तेव्हा नक्षत्र दिसत नाही, अमावस्येला दिसतात. पण पूर्णचंद्र आणि नक्षत्र हे सगळं दिसावं असं परमात्मा आणि ते सगळे स्वजन दिसत होते. सरस्वतीच्याच काठावर का क्षेत्र सुखदते ब्रह्म वर्त, पाव
पावन होते जे मर्यादित. हे सरस्वतीच्या काठावरचं जे ब्रह्मावर्त नावाचं क्षेत्र आहे ते 2 नद्यांच्या संगमाने किंवा 2 नद्यांनी त्याला मर्यादा घातलेली होती. त्या कोणत्या नद्या? सरस्वती आणि दृषद्वती अशा ह्या 2 नद्या. आता सरस्वती तर त्या काळी गंगे एवढी एकदम मोठी नदी होती असं म्हणतात. पण दृषद्वती जी होती ना ती अतिशय खडकांनी भरलेली अशी नदी होती. आणि या दोन्ही नद्यांच्या मधलं जे क्षेत्र होतं त्याला ब्रह्मावर्त म्हणलं जायचं. तर हे कसं झालं म्हणे, मनुज जसा आकार चित जडतेने, जसा माणसामध्ये चैतन्य पण आहे आणि जडता पण आहे आणि हा मनुष्य जसा ब्रह्माचं रूप आहे तसं हे ब्रह्मावर्त नावाचं जे क्षेत्र आहे ते सरस्वती आणि दृषद्वती या दोन्ही नद्यांच्या मध्ये होतं. तीर्थ त्या स्थली समंत पंचक पाप ताप संताप विमोचक. तिथल्या तीर्थाला समंत पंचक असं नाव आहे आणि त्या तीर्थामध्ये जे साधना करतात, स्नान करतात त्यांचं पाप ताप संताप निघून जातो असं म्हणलं जातं. त्याला काय म्हणजे एव्हिडन्स काय आहे त्याला? क्षत्रिय हननो द्वेषित रामे इथेच केले तपनिष्कामे. परशुरामाला जेव्हा आज्ञा झाली की तुझ्या आईचा वध कर त्यावेळेस त्यांनी पितृ आज्ञा म्हणून ती पाळली. पण त्याच्यानंतर त्याला इतका उद्वेग झाला की मी असा कसा की मी माझ्या आईचा वध केला. आणि त्यांचा तो उद्वेग त्यांच्या मनाचा आणि शरीराचा दाह हा काही केल्या शांत होईना. तर तेव्हा त्यांनी इथे येऊन निष्काम भावाने तप केलेलं आहे आणि त्यांच्या या तपानंतर त्यांचा दाह शांत झाला. एवढा घोर अपराधाचं जर तप किंवा ताप शांत होत असेल तर हे पाप ताप संताप विमोचक असं हे क्षेत्र आहे. यास्तव पावन विशेषची ते तिथे श्रेय निज मिळवाया ते. आपल्याला काय होतं ना की कोणतीही साधना घरामध्ये बसूनही करताच येते. पण जेव्हा जेव्हा शरीराने शक्य आहे तेव्हा, जेव्हा आपणच दुसऱ्यांवर भार होऊ तेव्हा नाही. पण शरीराने शक्य असताना चांगल्या एखाद्या तीर्थस्थळी जाऊन जर प्रार्थना केली, काही साधना केली तर ती विशेष फलप्रद होते. श्रेय मिळायला, आपलं जे साध्य आहे ते मिळायला मदत होते. आणि म्हणून आपल्याकडे तीर्थयात्रा हे पर्यटन नाही, ते तीर्थयात्रेसारखंच करावं असं म्हणलेलं आहे. तर यास्तव पावन विशेषची ते तिथे श्रेय निज मिळावया ते. दूर दूरचे लोक मिळाले प्रवाह जणू सागरी निघाले. जणू सगळ्या नद्या सागराला मिळाव्यात तसे सगळ्या दिशेकडनं निघालेले लोक या ब्रह्मावर्तावर येऊन पोचत होते. कुठले कुठले आले होते? पांड्य अवंती कलिंग केरळ कामरूप अपरांतनी कोसल. विदर्भ मैथिल मगध नृपादी यादव पांडव कौरव चेदी. अरे कोणीच राहिलं नाही. अखंड भारतामधल्या सगळ्या राज्यांमधले लोक या एकाच दिशेने येत होते. आणि फक्त द्वारकेचे किंवा इतर गावांमधले नागरिक होते असंच नाही. अत्रि अंगिरा अरुंधती वर भृगु कैशव मैत्रेय चवनगर्ग शांडिल्य पराशर गौतम मार्कंडेय जय सुखकरदा. थोर ऋषी मुनी सुद्धा याच काळामध्ये, या पर्व काळामध्ये प्रार्थना करण्यासाठी तिथे उपस्थित झाले होते. असे पातले तीर्थी मुनिवर. तेलकी म्हणलीच होती आपोआप सत्संग होईल, सगळे मुनिजन तिथे येतील, तर खरंच आलेले होते. असे पातले तीर्थी मुनिवर ब्रह्मज्ञानाचे जणू सागर. आश्रय जैसे यमनियमांचे दीप्ताग्नी समतेजतयांचे. निज अस्तित्वे करीती पावन भूतल सारे असे संतजन. पसायदानामध्ये म्हणलेलं आहे जो जे वांछिले तो ते लाभो. आणि गेल्या वर्षी त्यांनी गेल्या 2 वर्षाखाली त्यांनी विषय दिला अभ्यासाचा. मग वाचताना असं वाटलं की ज्ञानेश्वरांसारखा एकदा सिद्ध महात्मा म्हणतोय जो जे वांछिले तो ते लाभो. आणि निवृत्तीनाथ म्हणतायत की हो मी वर देतो असंच हो, असं होऊ नये असं ते म्हणतायत. तरी जो जे वांछिले तो ते लाभो असं होत का नाहीये असा मनामध्ये प्रश्न आला. तरकटी बुद्धी ती चालत राहते. मग ते शोधूयात. राम शेवाळकरांचं पसायदानावरचं विवेचन ऐकलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की असं का नाही झालं.